नमस्ते मित्रांनो, मी आहे निलेश फ्रॉम V2V क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये मी FY डिप्लोमाला जे लोक ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट डिस्कशन करणार आहे. सो या व्हिडिओला एकदम एंडपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला शेड्यूल सांगणार आहे फर्स्ट इयर डिप्लोमाच्या ॲडमिशनचं. चला बघूयात. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, फर्स्ट इयर डिप्लोमाचं ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायची लास्ट डेट आहे 25 जून. तो 25 जूनच्या आत तुम्ही सगळ्यांनी एक एन्श्योर करा की तुमचा फॉर्म फिलअप झालाच पाहिजे. जर तुम्ही इथे फॉर्म फिलअप नाही केला तर तुम्हाला फर्स्ट इयर डिप्लोमाला ॲडमिशन घेता येणार नाही. नेक्स्ट सेकंड पॉईंट त्यांनी मेन्शन केलेला आहे की तुमचं जो तुम्ही फॉर्म फिलअप केला आहे त्याची ई स्क्रुटिनी होणार आहे. ई स्क्रुटिनी होणार आहे किंवा तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी पण करू शकता. म्हणजे जे फॉर्म फिलअप करताना जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले, जसे तुमचे SSCचे मार्क्स, त्याच्यानंतर तुमचं LC, ह्या डॉक्युमेंट जे आहेत ना ह्या व्हेरीफाय केल्या जातात. आणि ह्या व्हेरीफाय करण्यासाठी त्यांनी सेम टाइम पिरियड दिलेला आहे, तो आहे 25 जूनपर्यंत. म्हणजे 25 जूनपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय पण होतील. त्याच्यानंतर तिसरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तो की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर JNK मायग्रेंट अँड ऑल स्टुडंट्स 27 जून. या 27 जूनला तुमची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आहे हे तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर काय करायचंय, जर समजा त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक असेल किंवा कोणाच्या तरी मार्क्समध्ये काही मिस्टेक असेल तर त्या केसमध्ये तुम्ही पुन्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता आणि तो ग्रीव्हियन्स क्लिअर करण्यासाठी तुम्हाला 28 ते 30 जूनपर्यंतचा कालावधी दिलेला आहे. आणि ह्या स्क्रुटिनी केल्यानंतर किंवा ही करेक्शन केल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल, ती म्हणजे 2 जुलैला. आता या 2 जुलैच्या नंतर तुम्हाला कॉलेजचे फॉर्म फिलअप करायचे आहेत, म्हणजे कॉलेजची लिस्ट फिल करायची आहे. त्याच्यानंतर मग तुमची फर्स्ट लिस्ट लागेल, फर्स्ट राऊंड होईल आणि सगळी प्रोसेस पुढे क्लिअर होईल. पण त्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट न्यूज मी तुम्हाला सांगू इच्छितो की MSBTचं फर्स्ट इयरचं अकॅडमिक कॅलेंडर पण आलेलं आहे. जे लोक आता ॲडमिशन घेणार आहेत, म्हणजे ज्यांचं अकॅडमिक इयर 2024 आणि 25 आहे, त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट डेट्स लक्षात द्या. फर्स्ट सेमिस्टर तुमचं असणार आहे 12 ऑगस्ट ते 13 नोव्हेंबरपर्यंत. म्हणजे ऑगस्टमध्ये तुमचं ॲडमिशन ऑलरेडी झालेलं असेल, ऑगस्टमध्ये तुमचं कॉलेज सुरू होईल. त्याच्यानंतर फर्स्ट क्लास टेस्ट असेल तुमची 18 ते 20 सप्टेंबरच्या मध्ये आणि त्याच्यानंतर सेकंड क्लास टेस्ट असेल 6 ते 8 नोव्हेंबरच्या मध्ये. त्याच्यानंतर तुमची फायनल एक्झाम असणार आहे. फायनल एक्झामचं शेड्यूल दिलं आहे त्यांनी 14 ते 18 नोव्हेंबरच्या मध्ये. तर म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर ऑगस्टचा अर्धा गेला, ऑगस्ट नंतर येतो सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. हे 3च महिने आहेत आणि या 3 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेमिस्टरचा अभ्यास करायचा आहे. आणि या सेमिस्टरमध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट तुम्हाला फेस करायचे आहेत, मॅथ्स, त्याच्यानंतर सायन्स आणि इंग्लिश. हे 3 सब्जेक्ट अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 3 महिने हा कमी कालावधी असल्यामुळे मी तुम्हाला म्हणेल आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. सो अशा खूप साऱ्या इन्फॉर्मेशनसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, सो दॅट तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. थँक्यू.